नाली का बास आ रहा, मच्छर आ रहे सब। और उस पे फिर जानवरों को आना जाना ही वो जानवरों म्हणजे सपोर्टसाठी काहीच नाही दिलं, बस खोदून ठेवून दिले आणि असे मला नालीवरचे बासे याच्यावर टाकून दिले असे लोकांनी. नमस्कार, मी शेषराव चव्हाण. आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24 तास. आज आपण आलेलो आहोत कारंजामध्ये. कारंजा नगर परिषदेच्या अंतर्गत जे दुकानाच्या समोर ज्या नाल्या आहेत आणि ह्या नाल्या खूप अशा खोल नाल्या आहेत आणि ह्या नाल्याचं काम जेमतेम 4थ्या किंवा 5व्या महिन्यात व्हायला पाहिजे होतं. त्यांनी नगर परिषदने आता नाल्या उकललेल्या आहेत, त्यांच्यावरचे जे झाकणं काढलेले आहेत आणि हे जे दुकानदार लोक आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. त्यांनी जे दुकानामध्ये येणारे जाणारे ग्राहक असतात, काही ग्राहक असे पडल्या त्यांना म्हणजे अशी जाणवलं आहेत. तर बस स्टॉप पासून तर एक आंबेडकर चौक आणि समोर जयस्तंभ चौकापर्यंत बायपासला आणि इकडे बस स्टॉपला रोड जातो आणि इकडे गावामध्ये जयस्तंभला रोड जातो. म्हणून आज आमची परिवर्तन न्यूज 24 तासची टीम या चौकामध्ये आलेली आहेत आणि तुम्हाला दाखवतो की इथून बस स्टॉपवरून समोर जयस्तंभ चौकापर्यंत त्यांनी नाल्या अशा उघडे केलेल्या आहेत. तर कॅमेरामॅन नाल्या दाखवतील. तर हे बघा नालीचं सदृश्य आणि नाल्यामध्ये झालेली घाण, नाल्यामध्ये साचलेलं पाणी आणि हे दूषित पाणी. हे जे दुकानदार आहेत, येणारे जाणारे ग्राहक आहेत, यांना खूप असा त्रास होतो. काही आणखीन दुकानदार आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुमचा परिचय द्या आणि या नालीबद्दलच्या समस्या आणि काय तुम्हाला वाटतं याच्याबद्दल बोला. मेरा नाम असलम रेगी वाले है। मैं यहाँ इस दुकान पे काम करता हूँ। मेरे को माल ले जाने में आने जाने में बहुत तकलीफ हो रही है, दूसरे लोगों को भी तकलीफ हो रही। और इसमें सब पूरा नाली का बास आ रहा, मच्छर आ रहे सब। और उस पे फिर जानवरों को आना जाना ही वो जानवरों के आने जाने से इसमें जानवर गिर रहे, कुत्ते बिल्ली आ रहे कितने सब। कितने दिन हो गए नाली कोई कम खोलने? से कम 10 से 15 दिनों का ऐसा कोई काम हुआ नहीं। ये बिना बोले उखाड़ दिया आके रात में, किसको कुछ बोले नहीं, कुछ पता नहीं लगा। रात में उखाड़ दिया, सवेरे हम आके देखे तो सब उखड़ा हुआ था, सब तोड़ ताड़ कर दिए। ये हमने हमारे हाथ से डाली। खोलने के बाद जल्दी 2-4 दिन में काम करने को होना तो पूरी तिरंगाई हो रही है, 15 दिन लग गए इसको। तो अब क्या कहना है तुम्हारा? ये नगर परिषद का काम है करने का, जल्द से जल्द करने का, ताकि लोगों को ज्यादा तकलीफ ना हो। इसमें दुकानदारों का बहुत नुकसान है, बहुत तकलीफ हो रही है दुकानदारों को इसमें आने जाने में। हर किसी को नाली में से उगल के आना पड़ रहा। बच्चे, छोटे छोटे बच्चे आते रहते, घूमते रहते, कोई गिर गया, कोई पड़ गया, तो बहुत तकलीफ होती है। काय वाटतं तुम्हाला? बोला ना. काय योग्यशीर नाही वाटत आहे। योगेशीर म्हणजे आता हे जे नाल्या का त्यांनी उघड्या केलेल्या आहेत, हा, तर त्यांनी लवकरात लवकर लवकरात लवकर करायला पाहिजे। हे काय कोणी पडलं झडलं म्हणजे काही खरं नाही ना। बरोबर आहे. हा? पडलं म्हणजे त्या नालीमध्ये आणि नाली नाली लहान नाही मोठी आहे ना. इथं धंद्याचे काम आहेत। बघा यांची इकडे पीठ गिरणी आहेत मागे आणि येणारे जाणारे खूप इथे दळणावडे लोक असतात, त्यांना सुद्धा त्रास होतो येण्या जाण्याचा. म्हणून हे काम लवकर व्हावं अशी यांची अपेक्षा आहे. म्हणजे सपोर्टसाठी काहीच नाही दिलं, बस खोदून ठेवून दिले आणि असे मला नालीवरचे बासे याच्यावर टाकून दिले असे लोकांनी. नाली अशीच उघडी होती. आता येणारे आमचं हे रोजचंच काम आहे, तर आमचं बिझनेस आहे, आता रोज कस्टमर येणार जाणार आहे. हे नाली खोदून ठेवली तर आता कसं शक्य आहे? आता बऱ्याचशा ठिकाणी जे सिमेंटचे ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट तुम्ही आता त्यांनी सगळेच काढून घेतले, हे तुम्ही स्वतः टाकलेलं आहे का? स्वतः टाकलेलं आहे आम्ही. बरं, याच्यावरून जर समजा काही वजनदार हे ते जर पडलं तर ग्राहक काही होऊ शकते, सांगता नाही येत. घटनेला आता कोण सांगणार आहे? कोणी पडलं नालीत, काय जमीदार कोण पण राहणार? तुमचं म्हणणं काय मग आता याच्यावर? हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे, हेच विनंती आहे, बाकी काय. बघा, तर हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे आणि खरोखर नगर परिषदेने याची लवकर दखल घेऊन हे काम त्वरित सुरू करावं आणि या कामासाठी त्यांनी दिरंगाई न करता या कामाला लवकरात लवकर त्यांनी वेग आणावा आणि या 2-4 दिवसात त्यांनी हे काम सुरू करावं. प्रतिनिधी समीर आणि वरगडसह मी शेषराव चव्हाण, कारंजा लाड.